माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे तसेच त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरुद्ध बोदवड पोलीस स्टेशनमध्ये 22 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या मानपूर तालुका भुसावळ येथील जमीन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व त्यामध्ये अॅट्रॉसिटी व फसवणुकीचा हा गुन्हा दाखल आहे। या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे। वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही, मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग एकची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे। त्याचा सातबारावर वर्ग एकच आहे आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे, परंतु सातबाराच्या उतारावर महारवतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002 ला झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे, त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे। जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेली आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे। त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे। त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे, त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होते। उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी। त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ऍट्रॉसिटी सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही। राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्या मागे उद्देश आहे, हेतूही त्याच्या मागे आहे। कोणतीही महारवतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही। या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे। हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे। बोदवडला जो FIR दाखल झाला माझ्या विरुद्ध हा अत्यंत तत्परतेनं पोलिसांनी दाखल केला। वास्तविक याच्यामध्ये काही तथ्य नसताना या ठिकाणी सूडबुद्धीने केलेला हा FIR बदनामीकारक आहे माझ्या बदनामीसाठी। पण याच वेळेस याच पोलिसांकडे गेले 3 महिन्यामध्ये मी भांडतो आहे की तासखेडा सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत लाखो रुपयाचा मुरुम चोरी गेला, त्याचे पुरावे दिले, मुरुम चोरी करून देणाऱ्याचं नाव दिलं आणि याचा FIR गुन्हा नोंद करावा पाटबंधारे विभागाने पत्र दिलं, महसूलने पत्र दिलं, तरी पोलिसांनी FIR नोंद करण्यास टाळाटाळ केली, अजूनही केलेला नाही। त्याचबरोबर मुक्ताईनगरला 23 कोटी रुपयाचं भंगार चोरी गेलं पाटबंधारे खात्याचं, त्याचाही गुन्हा नोंद करावा असं मी सांगितलं। प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालं, त्याचे कागदपत्रे पुरावे दिले, माल स्वतःच्या ठिकाणी दाखवला, पण अजूनपर्यंत पोलिसांनी त्या ठिकाणी FIR दाखल केला नाही। कारण पोलिसांचं ज्या ठिकाणी हित जोपासलं जातं त्या ठिकाणी FIR दाखल करण्यामध्ये कारवाई करण्यामध्ये मागे पुढे करतात आणि या ठिकाणी हे सरळ दिसते आहे की हे सगळं बोगस आहे, बनावट आहे। याच्यामध्ये वर्ग एकची जमीन दिसते आहे, महारवतन जमीन नाही आहे, काही संबंध याच्यामध्ये 24 वर्ष घटना घडल्याचा क्रम केव्हा FIR मध्ये लिहिलेला आहे तर 2002 पासून तर 2026 पर्यंत केव्हा घडली हे माहिती नाही। अशा स्वरूपाची FIR या ठिकाणी दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। याचा सखोल तक्रार मी करणारच आहे आणि तक्रारीच्या अनुषंगानं न्यायालयाच्या मध्येही मी याच्या विरुद्ध अपील करणार आहे।